नमस्कार मैत्रिणींनो, सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर हे बघा, फायनली जे आहे तर इथं जे फर्निचरचं बसवायचं होतं ते बसवलेलं आहे. पोटमाळा, पण ते काही व्यवस्थित नाही वाटत आहे. फिनिशिंग त्याला काही आलेली नाही, म्हणजे असं गॅप आलेला पण आहे त्याच्यामध्ये. कारण ते त्या साईजचं नव्हतंच, आपण दुसरीकडचं तिथं बसवलं. त्याच्यामुळं ते काही व्यवस्थित बसलं नाही. आणि किती दिवस झाले बघा, 3 महिने झाले. 3-4 महिन्यापासून हाच रोजचं माझं रुटीन आहे बघा, की हे रूम साफ करणं आणि याच्यातली धूळ झटकणं, हेच काम चालू असतं माझं. कारण संध्याकाळच्या वेळेमध्ये ते मिस्त्री लोकं कामं करून जातात आणि 6च्या नंतर माझं हे रुटीनच चालू आहे. 3 महिन्यापासून माझं डेली रुटीन आहे हे. किती गेल्यानंतर साफसफाई करायची आणि घरामध्येच काम चालू असल्यामुळं आहे ना, म्हणजे खूप इतकं हे होऊ लागलं आहे ना आता. तर त्याच्यामुळं इतकं हे होतं आहे, पूर्ण घरामध्ये कचकच आणि माती. आणि असं काही नाही आहे की एका रूममध्ये काम चालू असल्यानंतर सगळ्याच रूममध्ये घाण होती आणि सगळीकडंच माती होती. तर हे बघा, आता फर्निचरचं आज काहीच नाही, नुसतं ते वरती ठोकलं आहे आणि त्याच्यामुळंच इतकी माती. आणि हे बघा, इतकं हे झालं आहे घरामध्ये. त्याने ते कट वगैरे पण इथं मध्येच केलं आहे. त्याच्यामुळं सगळं हे होऊन गेलं. बेडवरती याच्यावरती पण रोज अशीच माती. बेडवरती तर मी 3-3 बेडशीट टाकून ठेवलेले होते, कारण की ते मधी म्हणजे गादीमध्ये मध्ये आतमध्ये माती जायला नको आहे म्हणून. त्याच्यावर मी असे जाड चे 3-3 बेडशीट टाकलेले बघा. आणि रोज एक झटकून घ्यायचं आणि मग चेंज करायचं, असं माझं चालू होतं. पूर्ण रूम झाडून घेतली आणि मग झाडून घेतल्यानंतर पूर्णच मला झाडावं लागलं आणि मग झाडून घेऊन परत पुसून घ्यावं लागलं. कारण नाहीतर मग लगेच पायाला जे आहे ना, तर कचकच माती लागते. कारण ती बेडरूम सध्या आम्ही वापरत पण नाही आहे, कारण तिथं काम चालू असल्यामुळं. आणि सगळ्याच घरामध्ये माती उडती. जरी दरवाजे लावून घेतले ना, तरी पण उडतंच ते. माती बारीक बारीक असे मातीचे जे कण असतात ना, ते पूर्ण असे इकडं आरशावरती याच्यावरती येऊन बसतात आणि मग ते आपल्याला साफ करावंच लागतं. नाही साफ केलं तर ते पण चांगलं नाही वाटत आहे. आणि मग सगळ्याच रूम जे आहे तर मग मला पुसून घ्यावं लागतं. संध्याकाळचं जे आहे तर संध्याकाळी स्वयंपाकाची गडबड असती आणि हे जे आहे तर हे काम माझं चालू असतं बघा. जवळपास रोज मला हे जे काम आहे 1 ते दीड तास सहज लागतो हे काम करायला. पूर्ण झाडून घ्यायचं आणि झाडून घेऊन मग पुसून घ्यायचं आणि मग स्वच्छ झाल्यानंतरच मग स्वयंपाकाला लागायचं. तरी मी यानं ह्या मॉपनंच पुसते, हातानं काही पुसत नाही. कारण रोजच पुसावं लागतं आणि रोजच एवढी माती आणि धूळ होती. त्याच्यामुळं मग मी यानंच पुसून घेते. यानंच थोडंसं सोपं पण पडतं पुसायला, जास्त काही वेळ पण नाही लागत. पण जेव्हापासून हे काम चालू आहे तेव्हापासून एक दिवस गेला नाही की पुसावं नाही लागलं, म्हणून रोज चालू आहे हे. आणि परत आता हे जे आहे बघा, तर आता वाजलेले आहे 7. तर आता संध्याकाळच्या 7 वाजल्यापासून मग मी हे सुरू करते काम, ते लोकं गेले की. आणि सकाळी हे 9-9:30 पर्यंत हे असं स्वच्छ राहतं. त्याच्यानंतर परत ते मातीचे पाये ते घेऊन परत तसेच घरामध्ये येतात. तर परत दिवसभर तशीच माती आणि कचकच होती. आता मधलं मी सगळं पुसून घेतलं आणि बाहेरचं जे आहे बघा, तर जिन्यामध्ये पण खूप माती आणि त्यांचे पाय खूप उमटतात. हे आमच्या इथंच राहायला आहे छोटं बाळ. ती पण गावाहून आली होती आजच, तर ती बघत होती माझ्याकडं, ओळखत नव्हती ती मला. हं. मग जिन्याचे पण पूर्ण जे आहे तर पूर्णच पायऱ्या पुसून घ्याव्या लागतात, कारण वरतून खालीपर्यंत पूर्ण माती आणि ते वर खाली करतात ना. आणि कारण की हे जिन्यामध्ये ना, तर ब्लॅकमध्ये ते ब्लॅक फरशी आहे, ती ब्लॅक कडापा. तर त्याच्यामुळं काय होतं आहे, ती ब्लॅक असल्यामुळे ना त्याच्यावरती लगेच माती दिसून येते. मग पूर्ण स्वच्छ करून घेतलं, पुसून घेतलं. म्हणजे मला किचन वाटा पण पुसावा लागतो डबल. किचन वाटा पण मी पुसून घेतला. आणि मग नंतर जे आहे बघा, तर आता 8:30 वाजून गेलेले होते आणि मग स्वयंपाकाची तयारी चालू होती माझी. स्वयंपाक पण बनवायचा होता. तर मग स्वयंपाकात काही नाही आहे, मी डोसेच बनवणार होते. कारण की
सकाळी मी इडली बनवलेली होती आणि मग पीठ उरलेलं होतं, तर म्हटलं आपण त्याचे डोसे बनवूया म्हणलं संध्याकाळी. तर मग संध्याकाळी एवढं काही हे नव्हतं, म्हणजे डोसे बनवायचे होते मला, म्हणून मग मी जे आहे तर मग डोसे बनवायला घेतले इकडं. म्हणजे इतकं थकून जातं ना हे काम करूनच, आणि दिवसभर कसं असतं, दिवसभर ते कामाला मध्ये घरात असल्यामुळे आहे ना आपल्याला बसायला पण भेटत नाही आहे. दिवसभर उभंच राहावं लागतं. ते त्यांच्या मागच काय करताय काय नाही बघायला. आणि संध्याकाळी जे आहे तर मग संध्याकाळी पण खूप उशीर होतो आहे. हे कामं आवरून स्वयंपाक बनवायचा आणि मग नंतर जेवणं करायचे. तर मग डोसे जे आहे तर मग मी डोसे बनवू लागले होते. म्हटलं गरम-गरम आपण डोसे खाऊन घेऊ आणि बाकीचे कामं जे आहे तर मग चट नंतर करता येईल, नाही तर मग सकाळी करूया, असं माझं ठरलं होतं. आज काही भांडे मी घासणार नव्हते, कारण आज खूपच थकलेली होते मी. त्याच्यामुळं भांडे काही मला घासायचे नव्हते आणि भांडे पण एवढे काही नव्हते, थोडेच होते भांडे पण. म्हणून म्हटलं मग गरम, आणि डोश्याचं कसं आहे, डोसे जर बनवायचे असेल तर गरम-गरम बनवले आणि तेव्हाच खाल्ले तर ते छान लागतात. आणि नंतर करून ठेवले आणि थंड झाले ना, थंड झाल्यानंतर पण ते छान काही लागत नाही आहे खायला. त्याच्यामुळं मग मी त्यांना बोलत होते, की तुमचं जर आवरलं असलं तर लगेच तुम्ही जेवायला चला. मी गरम-गरम तुम्हाला डोसे बनवून देते आणि मग नंतर जे आहे तर मग माझं जेवण मी नंतर करते. म्हणजे इतकं थकून गेलेलं होतं, तर उभा पण राहिलं जात नव्हतं आणि डोसे इकडं भाजायला थोडासा वेळ लागतो. तेवढ्या टायमात पण माझे कामं चालू होते, की इकडं जोपर्यंत डोसा भाजतोय तोपर्यंत आपण इकडे पण दुसरे पण काही जे कामं आहे तर ते पण आपण थोडे असे हातासरशी कामं करून घ्या. हे कामातच माझे कामं असते. भांडे लावणं, हे जे काम आहे ना, मग मी बनवता-बनवता ते पण कामं करते. कारण इथं उभा राहिल्या जात नाही इतक्या वेळ, आणि डोसा भाजायला जो आहे तर वेळ लागतो, म्हणून मग मला हे डोसे बनवायचे असले का खूप कंटाळा येतो. नकोच वाटते डोसे बनवायला. पण आमच्या साहेबांना जे आहे तर त्यांना डोसेच आवडते, इडली आवडत नाही. डोसेच खूप आवडतात. त्यांना 2 टाईम जरी डोसे दिले तरी पण चालते. इडली केली तर ते लगेच बोलतात, की "मग मला 2-3 डोसे बनवून दे, इडली नको आहे म्हणून." तर मग मी म्हटलं, "ठीक आहे," म्हटलं, "सकाळी आपण इडली बनवली तर संध्याकाळी डोसे बनवते." आणि त्याच्यात पण मग इकडं-तिकडं जाऊन असे कामं केले ना, तर मग ते पण कामं आपले होऊन जातात. म्हणजे ह्या मातीनं नेणं आहे ना, यानाच खूप परेशानी झालेली आहे. आणि कसं, कारण 3 महिन्यापासून घरात काम चालू आहे. तर त्याच्यामुळंच जास्त परेशानी होती आहे. तर अशा प्रकारे जे आहे, तर आजचा माझं जे रुटीन आहे, तर आजचं संध्याकाळचं रुटीन जे आहे, तर 3 महिन्यापासून माझं हे असं रुटीन चालू आहे. तर आता माझे डोसे जे आहे ते पण बनवायचे झालेले आहे. आता गरमागरम डोसे आहे बघा. तर या तुम्ही पण गरमागरम डोसे खायला. आणि आजचा व्हिडिओ जो आहे ते कसा वाटला ते पण मला कमेंटद्वारे कळवा. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.